विधिवत पूजा केल्यास इतर दिवशी केलेल्या पूजेचे अनेक पटीने फायदे होतात। सर्वात प्रथम दुधाचा अभिषेक केल्याने होणारे फायदे। महाशिवरात्रीला शिवलिंगावर गाईच्या दुधाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते। असं केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, तसेच ती व्यक्ती रोगमुक्त होते। दुधाचा अभिषेक करताना गाईच्या दुधाचा वापर करावा। दुसरं म्हणजे उसाचा रस। उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक केला तर तुम्हाला संपत्ती मिळते, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू शकेल असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तिसरं म्हणजे मध। महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करणे अत्यंत पुण्यवान मानले जाते। शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अध्यात्माकडे झुकते व बोलण्यात गोडवा येतो। त्याचवेळी दयाळू आणि परोपकाराची भावना अंतःकरणात जागृत होते, समाजात कीर्ती आणि आदर प्राप्त होतो। चौथं म्हणजे दही। महाशिवरात्रीला शिवलिंगावर दह्याने अभिषेक केल्यास आयुष्यात परिपक्वता आणि संयम येतो, तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद मिळतो। असे मानले जाते की दररोज शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्यास येणारे अडथळे दूर होतात। त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर दही शिंपडले तर मनही शुद्ध होते, जीवनात मार्ग मिळतो, त्याचबरोबर मानसिक ताणतणावही कमी होतो। त्यानंतर पाचवं म्हणजे गंगाजल। महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते व भगवान शिव तसेच माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात। या पवित्र दिवशी गंगाच्या पाण्याने अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद आणि मोक्ष प्राप्त होते। त्याचवेळी संपत्तीचा अभाव दूर होतो, तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो। नंबर 6 पंचामृत। महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक केल्यास इच्छित परिणाम प्राप्त होतो। त्याचबरोबर आरोग्य प्राप्तीसाठी शिवलिंगावर तुपाने अभिषेक करावा। असे केल्याने केवळ शारीरिक समस्या दूर होणार नाही, तर बऱ्याच आजारापासून मुक्तता मिळते। सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शेवटचं लागणारे म्हणजे पाणी। महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवायचा जप करता करता पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते। एखाद्या व्यक्तीला खूप ताप आला असेल तर त्याने शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा, त्यामुळे ताप कमीही होतो, परंतु हे करत असताना औषधे थांबवू नका। तसंच शिवलिंगावर पाणी चढवल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तसेच भगवान शंकर खूप लवकर प्रसन्न होतात। ह्या सर्व गोष्टीचा अभिषेक केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दरिद्रे दूर होऊन महादेवाची कृपा आपल्यावर होतेच होते। त्यामुळे भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। तुम्हाला यापैकी कुठल्याही गोष्टीचा अभिषेक करण्यास जमल्यास तर नक्की करावा आणि आपल्या जीवनातील दुःख दरिद्रे दूर करावी। अभिषेक करताना आपण मनातून विश्वास आणि श्रद्धेनेच करावा, त्यामुळे आपण जे अभिषेक करणार आहे त्याचं पुण्य आपल्यालाच लागते आणि ते आपल्याला 1.5 पटीने मिळते। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। श्री स्वामी समर्थ।